नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इयर 2024 IT अवेअरनेस इयरमधील सेशन नंबर 48 पाहणार आहोत। रिझ्यूम करा। सेशन नंबर 48 ओपन करा। थेरियावर ऐकून घ्या आणि लॅबावर मध्ये या। टायपिंग सोडून घ्या। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग। प्रोसीड करा। स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, टेक्स्ट बॉक्स ॲड करण्याकरता तुम्हाला डॅश डॅश टॅब व डॅश डॅश ग्रुप खाली ऑप्शन मिळू शकेल। याचं उत्तर आहे इन्सर्ट टेक्स्ट, पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न, तुम्ही टेक्स्ट अलाइन करू इच्छिता कोणता टॅब व ग्रुप निवडाल? 2 नंबर होम टॅब, पॅराग्राफ ग्रुप। तिसरा प्रश्न, टेक्स्ट कलर चेंज करण्यासाठी इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा। टेक्स्ट कलर आपण डी वरून चेंज करतो, ऑप्शन डी। चौथा प्रश्न, आपल्या पोस्टरमध्ये पिक्चर ॲड करण्यासाठी आपण कोणत्या टॅबवर क्लिक कराल? पर्याय क्रमांक 3, इन्सर्ट टॅब। पाचवा प्रश्न, डॅश डॅश इमेज एक लेवल मागे पाठवतो। त्याचं उत्तर आहे सेंड बॅकवर्ड, पर्याय क्रमांक 1। सबमिट। येस करा। गो टू होम। पुढे आहेत नॉलेज चेक। नॉलेज चेकला क्लिक करा। स्टार्ट करा। पोस्टरमुळे कोणता उद्देश साध्य होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रमोशन, पर्याय क्रमांक 2 मार्केटिंग। सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवण्याकरता पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला उपयोगी पडेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फॉन्ट साईज। पोस्टर बनवण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी सामान्यतः कोणते आकार वापरले जातात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 A3, पर्याय क्रमांक 3 A4, पर्याय क्रमांक 4 A2। 2, 3, 4। टेक्स्ट ठळक करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल? बोल्ड, पर्याय क्रमांक 3। तुमच्या मित्राला असे प्लॅटफॉर्म माहीत करून घ्यायचे आहेत जिथून पोस्टर डिझाईन करता येतील। त्यासाठी पुढीलपैकी कोणते प्लॅटफॉर्म योग्य राहतील ते ओळखण्यास मदत करा। पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4। सेव्ह करा। येस करा। एंड एक्झाम। कन्फर्म। ओके। पुढे आहेत गाइडेड डू इट युअर सेल्फ। स्टार्ट करा। पहिला प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे शेप्समधून। तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील। इन्सर्ट टॅब, शेप्स आणि टेक्स्ट बॉक्स तो इथे ड्रॉ करा। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। ओके। आपण 2 नंबरचा प्रश्न सोडवला आहे। पहिला प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टिअर ड्रॉप शेप इन्सर्ट करा। एक शेप इन्सर्ट करायला सांगितलं आपल्याला 1 नंबरमध्ये। इन्सर्ट शेप्स, टिअर ड्रॉप ड्रॉ करा आणि सबमिट करा। पुन्हा सोडवू आपण। बघा, इन्सर्ट शेप्स, टिअर ड्रॉप शेप ड्रॉ करा। इन्सर्ट शेप्स, टिअर ड्रॉप आणि इथं ड्रॉ। प्रश्न सबमिट। रिपीट करा कृती, प्रश्न रिट्राय पडला तर। 3 नंबर प्रश्न, एक पिक्चर इन्सर्ट करायला सांगितलेला आहे। इन्सर्ट पिक्चर, कोणतेही एक पिक्चर इन्सर्ट करा। इन्सर्टला क्लिक करा। इन्सर्ट पिक्चर, प्रश्न सबमिट करा। ओके। पुन्हा तोच प्रश्न बघा, पिक्चर घ्यायचा आहे, फोटो ॲड करून घ्यायला सांगितलं आहे। सेम तीच कृती करावी लागणार आहे। प्रेझेंटेशन ओपन होईपर्यंत वाट पहा। इन्सर्ट
पिक्चर, कोणत्याही पिक्चरवरती क्लिक करा. इन्सर्ट पिक्चर, प्रश्न सबमिट. ओके. 5वा प्रश्न, शेप्स, फ्रेम शेप दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फ्रेम शेप इन्सर्ट करा असा प्रश्न आहे पुढचा. इन्सर्ट शेप्स, फ्रेम शेप बघा कुठे, फ्रेम शेप हा आहे फ्रेम, त्याला ड्रॉ करा. इन्सर्ट शेप्स फ्रेम ड्रॉ, सबमिट. ओके करा. एस करा. एंड एक्झाम कन्फर्म. ओके. पुढे आहेत प्रोसेसफुली सोडून घ्या. सिम्युलेशन क्वेश्चनकडे जाऊ आपण. स्टार्ट. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, म्हणून MS पॉवर पॉईंट उघडा. शोध बारमध्ये योग पोस्टर टेम्पलेट शोधा. सर्च करा. योग बारला क्लिक करा. क्रिएटला क्लिक करा. चांगले संपादन हे सुनिश्चित करते संभाषण करता काय संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे हे वाचकांना समजून सक्षम आहे, म्हणून योगा हॅपीनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट 96 करा. इथे 96 टाईप करायचे किंवा इथे 96 वरती क्लिक करा. एकदा क्लिक करून एस करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. डॅशबोर्ड डिस्क किंवा त्यांच्या मेमरीवरील डिजिटल पद्धतीने इमेज रेकॉर्ड करतात. याचं उत्तर आहे डिजिटल कॅमेरा. संगणकाद्वारे तयार केलेल्या फाईलमध्ये वास्तविक चित्रे किंवा दस्तऐवज हस्तांतरित करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो. बरोबर. आउटपुट डिव्हाइस प्रदान करण्यासाठी किंवा कॉम्प्युटर तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोणतेही हार्डवेअर आहेत. बरोबर. मायक्रो प्रोसेसरच्या खालीलपैकी 2 मुख्य घटक कोणते आहेत? त्याचं उत्तर आहे कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट. पर्याय क्रमांक 2. येस. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 48 इथे संपतोय. आपण पुढील व्हिडिओमध्ये सेशन नंबर 49 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. थांबूयात आपण.